नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास SYBSC सेमिस्टर सेकंड कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हेरिएबल। आता हा SYBSC KBC NMU जळगाव या विद्यापीठाचा सिलेबस आहे। त्याच्यामध्ये बघा SYBS आता हा कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हेरिएबल KBC NMU म्हणजे बऱ्याच विद्यापीठाला लागू आहे। तर त्यामध्ये बघा आपण कोणते कोणते पॉइंट पाहणार आहोत। पहिलं फंक्शन ऑफ 2 and 3 व्हेरिएबल, हा फर्स्ट युनिट आहे। फर्स्ट युनिट मध्ये तुम्हाला काय काय पाहायचं आहे, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट फंक्शन, कंटिन्युटी, पार्शियल डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएबल। आता बघा फर्स्ट टॉपिक वर आपण कोणते कोणते व्हिडिओ घेणार आहे मी नंतर सांगेल तुम्हाला। तर पण आपण कोणते कोणते टॉपिक पाहणार आहे बघूया। पहिलं फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल, 2 and 3 व्हेरिएबल, नंतरचा आहे जॅकोबियन कंपोजिट फंक्शन अँड मीन व्हॅल्यू थेरम, सेकंड टॉपिक। आणि थर्ड टॉपिक बघा टेलर्स थेरम अँड एक्स्ट्रीम व्हॅल्यू, नंतर आहे डबल अँड ट्रिपल इंटिग्रल। ठीक आहे, आपण असे 4 टॉपिक वर आपण हा पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे। तर फर्स्ट टॉपिक आपल्याकडे, फर्स्ट टॉपिक वर आपण काय करणार आता की फर्स्ट टॉपिक वर आपण 9 व्हिडिओ बनवणार आहेत। बघा पहिला व्हिडिओ जो आहे तुम्हाला लिमिट वर बनवणार आहे, जे की लिमिट डज नॉट एक्झिस्ट वर आपण 12 एक्झाम्पल घेणार आहे। नंतर लिमिट वरच पाहणार आहे की लिमिट एक्झिस्ट होतो आणि एक्झिस्ट झाल्यानंतर त्याची यूज आपण कशी डेफिनेशन करतो, त्याच्यावर 10 एक्झाम्पल पाहणार आहे। नंतर कंटिन्युटीवर 10 एक्झाम्पल, नंतर पार्शियल डेरिव्हेटिव्हवर, नंतर डिफरन्शिएबिलिटी, नेसेसरी कंडिशन फॉर डिफरन्शिएबिलिटी, नंतर डिफरन्शिएबिलिटी, सफिशियंट कंडिशन फॉर डिफरन्शिएबिलिटी, नंतर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर, स्वॉर्च थेरम आणि यंग थेरम। अशा पद्धतीने आपण फर्स्ट टॉपिक वर 9 व्हिडिओ बनवणार आहोत। तर आता पहिला व्हिडिओ बघा, या लेक्चर मध्ये आपल्याला, या व्हिडिओ मध्ये आपल्याला पहिला पॉइंट पाहायचा आहे लिमिट, लिमिट डज नॉट एक्झिस्ट चे एक्झाम्पल। ठीक आहे, चला तर मग आता पाहूया। बघा त्यासाठी आपल्याला लागतं फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल। तर फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबलचे डेफिनेशन काय, रिलेशन, रिलेशन म्हणजे फंक्शन f r² to r is said to be function of 2 व्हेरिएबल x आणि y if every point xy in r² associate a unique real value। म्हणजे ज्या फंक्शन मध्ये 2 व्हेरिएबल असतील त्याला म्हणतो आपण फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल। ज्या फंक्शन मध्ये 3 व्हेरिएबल असतील त्याला म्हणतो फंक्शन ऑफ 3 व्हेरिएबल। नंतर नेबरहूड म्हणजे काय राहतो तुमच्याकडे बघा, नेबरहूड म्हणजे काय की एखादा पॉइंट आहे, ठीक आहे, हा एक्स ऍक्सिसचा आणि हा तुमच्याकडे वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस। सपोज हा पॉइंट आहे तुमच्याकडे A, B चा, याचा नेबरहूड म्हणजे काय की याच्या जवळपासचा एरिया सगळा, याला काय म्हणतो आपण नेबरहूड। मग आता नेबरहूड सर्कलच्या फॉर्म मध्ये बघा, सर्कल काय असतो तुमच्याकडे x - a चा स्क्वेअर प्लस y - b चा स्क्वेअर। म्हणजे तुमच्याकडे हा काय झाला A आणि हा B जो आहे सेंटर झाला। मग या सेंटरला पकडून आपल्याला एक सर्कल काढलं, त्याला काय म्हणतो आपण नेबरहूड, लेस दॅन डेल्टा। डेल्टा म्हणजे काय, या डेल्टा रेडियस आपल्याला काय बनवायचं आहे, एक सर्कल, म्हणजे ही जी रेडियस असेल तुम्हाला कशी असेल डेल्टा, डिलीटेड नेबरहूड। ठीक आहे, आता डिलीटेड नेबरहूड म्हणजे काय की आपला जो नेबरहूड घ्यायचा तो कसा घ्यायचा, पॉझिटिव्ह, म्हणजे 0 to डेल्टा मध्येच डिस्टन्स घ्यायचा, त्याला काय म्हणतो आपण डिलीटेड नेबरहूड। आता चला आपण येऊया आपल्या मेन पॉइंट वर, लिमिट ऑफ फंक्शन। बघा लिमिट ऑफ फंक्शन वर आपण आता सध्याचा जो व्हिडिओ आहे लिमिट एक्झिस्ट होत नाही, तर आता लिमिट एक्झिस्ट होत नाही, दुसरा जो व्हिडिओ असेल आपल्याकडे लिमिट एक्झिस्ट होतो आणि त्याचं लिमिट कसं काढायचं युजिंग डेफिनेशन। तर डेफिनेशन काय सांगतं तुमच्याकडे बघा की एक फंक्शन आहे तुमच्याकडे f(x, y), हे फंक्शन आहे, त्याचा मॉड घ्या आणि आपण मानलं की L हा त्याचा लिमिट आहे, काय या फंक्शनचा लिमिट कोण आहे L, तर त्यांनी काय केलं पाहिजे, एप्सिलॉन लेस दॅन मॉड ऑफ f(x - L) लेस दॅन एप्सिलॉन आला पाहिजे व्हेनेवर तुमच्याकडे काय की 0 लेस दॅन, परत तो जो आपण नेबरहूड घेतो a² प्लस y - b², तो कसा आला पाहिजे लेस दॅन डेल्टा। आणि हा जो डेल्टा आहे तो असला पाहिजे डिपेंड ऑन एप्सिलॉन। आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस तुम्हाला समजेल की एप्सिलॉन आणि डेल्टा काय। ठीक आहे, आता तुम्हाला सध्या समजून घ्यायचं आहे की एप्सिलॉन हा एक पॉझिटिव्ह नंबर आहे जो की 0च्या जवळपास असेल, आणि जो डेल्टा असेल तो पण कसा आहे पॉझिटिव्ह नंबर आहे। एप्सिलॉन आणि डेल्टाला बघा बरेच जण एप्सिलॉन डेल्टाला लिहितात, एप्सिलॉन इज एनी नंबर, म्हणजे 0च्या जवळपास असतो, म्हणजे कोणता असू शकतो तो, आणि डेल्टा पण काय असतो तुमच्याकडे एक नंबर असेल जे की 0 to 1 पर्यंत असू शकतो। किंवा बघा याला तुमच्याकडे काय कंडिशन आहे की मॉड ऑफ f(x - L) लेस दॅन एप्सिलॉन, आणि दुसरं काय तुमच्याकडे जर असं होत असेल तर ते दुसरं काय कंडिशन केली पाहिजे, 0 लेस दॅन (x - a² प्लस y - b² इज लेस दॅन डेल्टा। हा जो आहे याला दुसरं पण म्हणू शकतो काय आपण, 0 लेस दॅन मॉड ऑफ x - a लेस दॅन डेल्टा, किंवा अँड 0 लेस दॅन
mod of y minus b less than delta. तुम्ही हे वापरा किंवा हे वापरा, एकच मिनिंग. ठीक आहे. असं जर होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, L is said to be limit of function as xy tends to a, b डिनोटेड बाय काय तुमच्याकडे लिमिट xy टेन्स टू a, b f of x इक्वल टू l, और किंवा लिमिट x टेन्स टू a, x टेन्स टू b f of x इक्वल टू l. म्हणजे याचा मीनिंग काय होतो, या फंक्शनचं लिमिट काय आला, l. द लिमिट इज आल्सो कॉल्ड ॲज अ डबल लिमिट और सायमल्टेनियस लिमिट, त्याला दुसरं नाव आहे. आता हे झाल्यानंतर बघा अल्जेब्रा ऑफ लिमिट मध्ये काय येतं की फर्स्ट अल्जेब्रा, एक फंक्शन आहे तुमच्याकडे f of x, त्याचं लिमिट आहे l. दुसरं फंक्शन आहे g of x, त्याचं लिमिट आहे m. जर दोन फंक्शनचं लिमिट ऍडिशन असेल बघा, पहिला फंक्शन आणि दुसरा फंक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर त्याच्या लिमिट मध्ये पण काय होतं, ऍडिशन सबट्रॅक्शन. बघा पहिला फंक्शन आहे त्याचा लिमिट l आला, ऍडिशन सबट्रॅक्शन, नंतर दुसरा फंक्शन g of x त्याचं सेपरेट लिमिट. दोन फंक्शनचं आपण काय करतो, सेपरेट लिमिट घेऊ शकतो. दुसरा मल्टिप्लिकेशन मध्ये बघा, पहिला फंक्शन f of x आहे, दुसरा फंक्शन g of x, पहिल्या फंक्शनचं लिमिट l आला, दुसऱ्या फंक्शनचं m. नंतर थर्ड आहे तुमच्याकडे लिमिट xy टेन्स टू a, b f of xy. बघा डिव्हिजन मध्ये असेल तर f of x चं लिमिट l आला आणि g of x चं लिमिट किती आला, m आला. परत सेम तुमच्याकडे फोर्थ आहे स्क्वेअर रूट ऑफ n, म्हणजे nth रूट ऑफ f of x असेल तर सेम लिमिट पण कसं येईल तुमच्याकडे, nth रूट ऑफ l. हे झालं तुमच्याकडे अल्जेब्रा ऑफ लिमिट, म्हणजे प्रॉपर्टीज आहे त्याच्या. आता एक्झिस्टन्स ऑफ लिमिट म्हणजे आपण काय म्हणतो, लिमिट एक्झिट होतो किंवा नाही होत. तर लिमिट एक्झिस्टन्सचं काय आहे तुमच्याकडे, लिमिट जर एक्झिट झाला तर याचा मीनिंग काय होतो, तुम्ही कोणतीही पाथ घ्या त्यासाठी काय तुम्हाला सेम लिमिट येईल, म्हणजे कोणतीही पाथ घेतल्यानंतर काही सेम लिमिट. सपोज लिमिट नॉट एक्झिस्ट, याचा मीनिंग काय होतो की तुम्ही डिफरंट पाथ घेणार, बघा पाथ चेंज करत राहणार आणि डिफरंट पाथला जर डिफरंट लिमिट आला तर आपण काय म्हणतो, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे आज आपल्याला जे आहे सेकंड प्रॉपर्टी जे आहे त्याच्यावर आपल्याला एक्झाम्पल घ्यायची, म्हणजे डिफरंट पाथ घ्यायचं आणि तुम्हाला काय दाखवायचं, डिफरंट लिमिट. आता बघा आपण स्टँडर्ड पाथ कोणते कोणते तिथे पाहणार आहोत. स्टँडर्ड पाथ म्हणजे कोणताही एक्झाम्पल आला तर बऱ्यापैकी याच पाथ घ्यायच्या. काय पहिली पाथ घ्यायची, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. काय घ्यायची, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. तर तिथं काय म्हणायचं, y इक्वल टू काय 0. ठीक आहे. दुसरं आहे तुमच्याकडे दुसरी पाथ, स्टँडर्ड पाथ काय, पाथ अलॉंग y ऍक्सिस जर घेतला मी तर तुमच्याकडे. आता बघूया आपण फर्स्ट एक्झाम्पल. बघा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय की तुम्हाला क्वेश्चन काय दिलं की इव्हॅल्युएट लिमिट xy टेन्स टू a, b x मायनस a अपॉन y मायनस b. बघा याचं लिमिट काढायचं आपल्याला. ठीक आहे. लिमिट कसं काढणार आपण, पहिलं बघा, पहिलं घेणार काय, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. याचा मिनिंग काय होतो तुमच्याकडे, y इक्वल टू काय झाला 0. तर पुट करायचं बघा, ज्यावेळेस मी एक्स ऍक्सिस घेईल पाथ अलॉंग त्यावेळेस बघा y ची व्हॅल्यू काय पुट केली मी 0, तर y चं काम संपलं. आता तर राहिलं काय तुमच्याकडं, लिमिट x टेन्स टू 0. बघा xy टेन्स टू 0 होता, पण आता काय घ्यायचं मला इथं, सॉरी इथं तुमच्याकडे 0 आहे, इथं xy टेन्स टू 0. तर सांगा किती तुमच्याकडं, लिमिट x टेन्स टू 0 तर किती तुमच्याकडं, आता x टेन्स टू 0 आहे तर x ची व्हॅल्यू काय, आता y ची व्हॅल्यू काय पुट करायची 0 0 सॉरी x मायनस a अपॉन y ची व्हॅल्यू काय पुट करायची 0 मायनस b इक्वल टू काय आलं तुमच्याकडं, लिमिट x टेन्स टू 0. आता बघा x मायनस a अपॉन 0 मायनस b किती, 0 मायनस b म्हणजे किती, मायनस b. आता बघा x ची व्हॅल्यू किती, x टेन्स टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 0, तर पुट करायचं 0, तर 0 बघा x ची व्हॅल्यू 0 मायनस a अपॉन मायनस b, तर किती आला हा, मायनस a अपॉन मायनस, दोन्ही मायनस मायनस आहे काय, तर प्लस आला a अपॉन b. ओके. आता आपण जर पहिली पाथ घेतली, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस, तर काय आला तुमच्याकडे आन्सर, a अपॉन b. आता दुसरा आन्सर घेतो मी, काय तुमच्याकडे, पाथ अलॉंग y ऍक्सिस. जर पाथ अलॉंग y ऍक्सिस घेतला त्याचा मिनिंग काय झाला, x इक्वल टू काय असतो तुमच्याकडे 0. बघा x जर 0 झाला त्याचा मिनिंग काय झाला की लिमिट, आता कोण येईल, x 0 झाला तर y टेन्स टू काय येईल 0. आता x मायनस, आता x ची काय, x व्हॅल्यू 0 मायनस a अपॉन y मायनस b. ठीक आहे. तर आता इथं काय आन्सर बघा, a मायनस 0 मायनस a किती तुमच्याकडं, लिमिट y टेन्स टू 0 0 मायनस a अपॉन y मायनस b. ओके. आता आपण काय करणार इथं, y ची व्हॅल्यू किती पुट करणार, आता 0. बघा y टेन्स टू 0 म्हणजे काय, y ची व्हॅल्यू 0, तर मायनस a अपॉन 0 मायनस b इक्वल टू मायनस a अपॉन मायनस b इक्वल टू काय आलं तुमच्याकडे, a अपॉन b. बघा दोन्ही पाथ घेतला आपण, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस, पाथ अलॉंग y ऍक्सिस, आन्सर तर सेम आलाय. आता आपण एक तिसरी पाथ घेऊया.
का तिसरी पाथ घेऊया बघा, पाथ अलॉंग काय घेऊया, x इक्वल टू ए. बघा x इक्वल टू जर ए घेतला तर a मायनस ए काय होतं तुमच्याकडे 0. तर इथं लिमिट घ्या बघा, लिमिट x टेन्स टू 0. आता काय करायचं मला, x काय पुट करायचं आहे 0, तर मला काय y टेन्स टू 0. बघा ज्याची व्हॅल्यू पुट करतो तो म्हणजे त्याचं काम संपतं. आता काय y टेन्स टू 0. आता जिथे जिथे आपल्याकडे x असेल तिथं काय पुट करायचं a. तर a मायनस a, बघा x ची व्हॅल्यू काय पुट केली मी a, y मायनस b इक्वल टू. तर लिमिट y टेन्स टू 0. आता बघा a मायनस a किती 0 अपॉन y मायनस b इक्वल टू. बघा लिमिट y टेन्स टू 0. बघा 0 अपॉन y मायनस b किती आला तुमच्याकडे 0. तर 0चं बघा 0चं झाला तुमच्याकडे कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं लिमिट किती येतो 0. तर किती आला बघा, पहिला पाथ मध्ये तुमच्याकडे a अपॉन b आला, दुसऱ्या पाथ मध्ये काय आला a अपॉन b. पण ज्यावेळेस मी तिसरी पाथ घेतली त्यावेळेस आन्सर किती आला तुमच्याकडे 0. तर मी काय म्हणू शकतो इथं, डिफरंट पाथ. बघा डिफरंट पाथ घेतली मी, डिफरंट पाथ हॅव्हिंग डिफरंट लिमिट. डिफरंट लिमिट जर मी डिफरंट पाथला जर डिफरंट लिमिट आला तर आपल्याकडे सेकंड प्रॉपर्टी काय होती की लिमिट कसा असतो तुमच्याकडे, डज नॉट एक्झिस्ट. लिमिट डज नॉट एक्झिस्ट. बघा लिमिट एक्झिस्ट होणे म्हणजे काय, कोणतीही पाथ घ्या तुम्ही तर त्यासाठी आन्सर सेम आला पाहिजे होता. पण आता इथे काय झालं, आपण बघा पाथ चेंज केल्या तर आन्सर पण कसं झाला चेंज. तर याचा मिनिंग काय झाला की डिफरंट पाथला डिफरंट लिमिट आला, तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, आता पाहूया पुढचा क्वेश्चन आपण. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय तुमच्याकडे, लेट f ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर वेन एक्स वाय इज नॉट इक्वल टू 0,0 इव्हॅल्युएट याचं लिमिट काढायचं आहे. ठीक आहे, आता बघा सेम बघा पहिलं घेतलं आपण, पहिलं काय फॉर द पाथ y इक्वल टू 0 याचा मीनिंग काय होतो, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. आता मी पुढे ज्यावेळेस सॉल्व्ह करेल त्यावेळेस जर मी y इक्वल टू 0 घेतला त्याचा मीनिंग काय झाला, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. आता मग जर मी पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस जर घेतला तर तुमच्याकडे काय आला बघा, पाथ जर एक्स ऍक्सिस घेतला मी तर लिमिट आपण त्याला l मानूया, l इक्वल टू लिमिट. आता बघा पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे y ची व्हॅल्यू जर 0 झाली तर आपण काय घेणार, फक्त x टेन्स टू 0. ओके, आता जिथे जिथे तुमच्याकडे y असेल तिथं काय पुट करायचं 0. तर काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस 0चा स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर इक्वल टू. आता काय तुमच्याकडे लिमिट x टेन्स टू 0. आता एक्स स्क्वेअर मायनस 0 म्हणजे कोण, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर कॅन्सल, तर किती आला तुमच्याकडं, लिमिट x टेन्स टू 0 1 आला, आणि याचा टोटल जो l आहे तो किती आला 1. बघा एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला 1, आणि 1 कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटचा लिमिट काय तो कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, पहिलं झालं आपल्याकडे 1. परत सेम आपण पाथ अलॉंग काय घेणार आता, सेम दुसरं बघा, दुसरं पाथ अलॉंग कोण आता y ऍक्सिस. जर पाथ अलॉंग y ऍक्सिस घेतला तर माझ्याकडे x काय राहतो तुमच्याकडे 0, इथं काय राहिलं y इक्वल टू 0. मग सेम काय करणार इथं पुट करा बघा, l इक्वल टू. आता पाथ अलॉंग x y ऍक्सिस घेतला, x 0 झाला तर तुमच्याकडे x चं काम संपलं, तर y टेन्स टू 0. आता जिथे जिथे तुमच्याकडे x असेल तिथं काय पुट करायचं मला 0. तर किती आला तुमच्याकडे 0चा स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन 0 प्लस y स्क्वेअर इक्वल टू काय आला, लिमिट बघा y टेन्स टू 0. आता काय आलं तुमच्याकडे 0 मायनस म्हणजे y स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर कॅन्सल झाला, तर राहिलं काय तुमच्याकडे लिमिट y टेन्स टू 0 मायनस 1, कारण मायनस होता म्हणून मायनस 1 आला. तर मायनस 1 इज अ कॉन्स्टंट, तर त्याचा लिमिट किती आला, l इक्वल टू 1. बघा सॉरी मायनस 1. पहिला पाथ घेतला आन्सर 1 आला, दुसरा पाथ घेतला काय आला तुमच्याकडे मायनस 1 आला. तर डिफरंट बघा, फॉर टू डिफरंट पाथ घेतलं मी तर डिफरंट पाथला काय आला, तो डिफरंट लिमिट आला, त्याचा मिनिंग आला लिमिट डज नॉट एक्झिस्ट. आता अजून एक आपण तिसरी पाथ घेतली होती काय, की जर तुमच्याकडे सेम डिग्री असेल तर बघा, आपण तिसरी पाथ काय घेतली, सेम डिग्री असेल तर बघा याची डिग्री किती आहे 2, या टर्मची पण डिग्री किती आहे 2, या टर्मची डिग्री 2 आणि या टर्मची पण डिग्री 2. मग ईच अँड एव्हरी टर्मची जर डिग्री सेम असेल तर आपण काय घेतो पाथ. बघा तुम्हाला हे दोन पाथ नाही घेतलं तरी चालतं, तुम्ही एकच पाथ घ्या तिसरी वाली पाथ, तरी पण तिथून सांगू शकता काय तुम्ही की आन्सर मध्ये एक्झिस्ट होतो की नाही. ठीक आहे, दोन पाथ नाही घेतलं तरी चालतं. बघा सेम डिग्री होतं आपल्याकडं, म्हणजे काय तुमच्याकडं ईच अँड एव्हरी टर्मची डिग्री 2 2 होतं. मग आपण काय घेतो पाथ अलॉंग y इक्वल टू काय घेतो इथं mx. काय घेतलं मी, कारण तुमच्याकडे सगळ्या टर्मची सेम डिग्री आहे. आता बघा लिमिट l मानलं मी,
एल लिमिट. आता काही तुमच्याकडं बघा वायची व्हॅल्यू जर पुट केली तर वायचं काम संपलं, एक्स टेन्स टू 0. आता बघा क्वेश्चन काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता जिथं जिथं तुमच्याकडे वाय असेल तिथं काय पुट करायचं मला, एम एक्स. बघा एक्स स्क्वेअर मायनस आता वाय स्क्वेअर आहे तर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती तुमच्याकडे, एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर, कारण वायची व्हॅल्यू काय पुट केली मी, एम एक्स अपॉन परत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होता तर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय पुट केली मी परत, एम एक्स म्हणजे काय तुमच्याकडे त्याचा स्क्वेअर आहे तर एम एक्स स्क्वेअर इक्वल टू परत सेम लिमिट एक्स टेन्स टू 0. आता बघा दोन्ही टर्म्स मध्ये एक्स एक्स आहे, इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे. मग मी काय काढलं, एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर राहिलं काय इथं बघा, एक्स स्क्वेअर मधून इथून काय राहिलं फक्त 1 मायनस आणि इथून काय राहिलं तुमच्याकडे एम स्क्वेअर. बघा दोघात एक्स एक्स होता, एक्स स्क्वेअर बाहेर काढला, रिमेनिंग राहिलं 1 अपॉन. आता त्याच्यानंतर बघा दुसरा इथं पण एक्स स्क्वेअर आहे इथं पण एक्स स्क्वेअर आहे. मग एक्स स्क्वेअर जर बाहेर काढला तर काय राहिलं तुमच्याकडे 1 प्लस एम स्क्वेअर. ओके तर एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला तर राहिलं काय तुमच्याकडं, लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस एम स्क्वेअर अपॉन 1 प्लस एम स्क्वेअर. आता बघा एम इज अ एनी नंबर, आपण काय घेतो जो वाय इक्वल टू एम एक्स घेतो ना, एम इज अ पॅरामीटर. काय याला काय म्हणतो, एम इज अ पॅरामीटर. याला एम इज पॅरामीटर म्हणजे काय की एम ची व्हॅल्यू काही घ्या तुम्ही, एम इज अ एनी रिअल नंबर, कोणताही नंबर घेऊ शकतो आम्ही, एम इज अ एनी रिअल नंबर्स. ठीक आहे. आता जर मी एम ची व्हॅल्यू चेंज केली, बघा हा कॉन्स्टंट झाला आता, तर कॉन्स्टंटचं लिमिट किती येतो तुमच्याकडे, एल इक्वल टू काय आला 1 मायनस एम स्क्वेअर अपॉन 1 प्लस एम स्क्वेअर. डायरेक्टली हा झाला लिमिट आला. आता लिमिट म्हणजे काय आला तुमच्याकडे, एम इज अ पॅरामीटर, एम काय झाला पॅरामीटर. आता बघा मी एम ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर माझा आन्सर वेगळा येईल, एम ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर आन्सर वेगळा येईल, एम ची व्हॅल्यू जर 3 पुट केलं तर काय तुमच्याकडे आन्सर वेगळा येईल. म्हणजे आपण काय सांगू शकतो इथं, डिफरंट पाथ हॅव डिफरंट लिमिट. मग असं जर असेल तर डायरेक्ट काय सांगितलं की लिमिट काय झाला तुमच्याकडे, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. बघा एम मध्ये जर तुमचा आन्सर आला तर आपण काय म्हणा, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. हे कधी वापरला आपण, ज्यावेळेस तुमच्याकडे पाथ काय असेल, वाय इक्वल टू एम एक्स, म्हणजे सगळ्या ईच अँड एव्हरी टर्मची डिग्री कशी असेल सेम, तर आपण पाथ वापरतो वाय इक्वल टू एम एक्स. त्यावेळेस आपल्याला हे पहिले पाथ वापरायची गरज नाही. ठीक आहे. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे तुमच्याकडे की एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स मायनस वाय वेन एक्स इज नॉट इक्वल टू वाय. बघा हे काय कंडिशन घेतो आपण की जर मी एक्स इज इक्वल टू वाय घेतला असता तर हा 0 आला असता, आणि कोणत्याही संख्येच्या खाली जर 0 असेल तर तो इन्फिनाइट होतो, म्हणजे ते डिफाईन होत नाही. म्हणून त्याची सेपरेट आपल्याला व्हॅल्यू दिलेली एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0, म्हणजे 0,0 वर व्हॅल्यू दिली तुम्हाला 0. आता बघा आपल्याला काय करायचं, त्याचं लिमिट काढायचं आहे. बघा लिमिट एक्झिस्ट होतो का नाही चेक करायचं. तर पहिला आपण काय घेतो, याचा पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. बघा स्टँडर्ड पाथ काय तुमच्याकडे, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. बघा पहिला पॉईंट काय, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. बघा एक्स ऍक्सिसला जर पाथ घेतला मी तर तुमच्याकडे वाय इक्वल टू काय झाला 0. ओके. मग जिथे जिथे वाय असेल तिथं काय पुट करणार मी आता 0. मग पुट केला बघा, लिमिट एक्स टेन्स टू 0. बघा वाय 0 झाला तर आता फक्त काय एक्स टेन्स टू 0, वाय क्यूबच्या जागी 0 अपॉन एक्स मायनस काय आला लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 आला. ठीक आहे. मग हा पहिला पाथ घेऊन आला. सेम आपण जर दुसरा पाथ घेतला असता, काय दुसरा पाथ अलॉंग वाय ऍक्सिस, तर तुमच्याकडे एक्स काय झाला असता 0. तर लिमिट एक्स आता कोणती, आता बघा एक्स ची व्हॅल्यू 0 झाली तर वाय टेन्स टू 0. काय तुमच्याकडे आता जिथे जिथे एक्स असेल तिथे 0 पुट करायचं, तर किती 0 प्लस वाय क्यूब, कारण 0चा क्यूब 0 येईल अपॉन 0 मायनस वाय क्यूब इक्वल टू लिमिट वाय टेन्स टू 0. आता 0 प्लस वाय क्यूब म्हणजे किती, वाय क्यूब अपॉन 0 मायनस वाय, सॉरी 0 मायनस वाय म्हणजे किती, वाय कॅन्सल झाला, राहिलं तुमच्याकडे किती मायनस वाय स्क्वेअर. लिमिट वाय टेन्स टू 0 मायनस वाय स्क्वेअर. आणि मग वाय ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर आन्सर किती आला 0. बघा दोन पाथला आन्सर तर 0 आला. आपण एक तिसरी पाथ घेऊया आता, आणि तिसरी पाथला बघा आन्सर, आता आपण पाहणार आहोत तिसरी पाथ कशी घ्यायची. बघा तिसरी पाथ मध्ये क्वेश्चन कशा टाइप मध्ये आहे, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स मायनस वाय. बघा पाथ कशी घेणार आता आपण, अशा वरती जर तुमच्याकडे काय एक्स क्यूब वाय क्यूब असेल, किंवा तुमच्याकडे बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असेल, किंवा तुमच्याकडे बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 असेल अपॉन, आता इथं तुमच्याकडे एक्स मायनस वाय असेल.
आता सपोज इथं एक्स प्लस वाय असेल. ठीक आहे, आता आपण काय करणार बघा, याची पाथ घ्यायची आपल्याला या टाईपची एक्झाम्पलची. या टाईपचं जर एक्झाम्पल आला तर पाथ कशी घेणार, पहिलं y इक्वल टू, सपोज तुमच्याकडे इथं मायनस आला, काय आला इथं मायनस वाय आला, तर मायनस वाय आला तर आपण काय घेणार, कमी पॉवर किती, खालची पॉवर किती एक्स, आणि मायनस काय वरची पॉवर घ्यायची. ओके, सेम आता इथं बघा तुमच्याकडे काय आला, इथं मायनस वाय आला, तर किती तुमच्याकडं y इक्वल टू काय पुट करायचं, खालची पॉवर किती एक्स आणि वरची पॉवर किती आहे एक्स स्क्वेअर, ही पाथ घ्यायची. आता सेम तुमच्याकडे इथं बघा, हा तर प्लस आलाय, तर y इक्वल टू काय, आता जर प्लस आला असेल तर पहिलं कोण घेणार तुम्ही, वरची पॉवर हायस्ट किती आहे तुमच्याकडे एक्स रेस टू 4 आणि मायनस मग खालची पॉवर. बघा जर प्लस आला तर काय करणार आपण, वरची पॉवर घेणार, आणि मायनस आला, इथलं मायनस आला मायनस वाय, तर आपण काय घेणार, पहिलं एक्स घेणार खालची पॉवर, नंतर घेणार. ओके, अशा पद्धतीने आपल्याला पाथ घ्यायचंय. तर बघा आपल्या क्वेश्चन मध्ये काय आलं तुमच्याकडे, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन काय एक्स मायनस वाय. मी तर मायनस वाय आल्यामुळे काय आला तुमच्याकडे, ही पाथ घ्यायची आपल्याला, काय एक्स मायनस एक्स क्यूब. बघा पहिलं काय घेणार, खालची पॉवर एक्स, लगेच मायनस द्यायचं वरची पॉवर. त्याच्यामध्ये काय होता, एक्स प्लस वाय होता, म्हणून आपल्याला काय प्लस होता म्हणून वरची पॉवर घ्यायची हायेस्ट 4 होता, आणि लगेच आपण मायनस एक्स घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आता आपल्याला पाथ घेतला आपण कोणतं, y इक्वल टू काय एक्स मायनस एक्स क्यूब. आता बघा पुट करूया आपण काय, y इक्वल टू आपण एक्स मायनस एक्स क्यूब पाथ घेणार आहे, तर लिमिट एल इक्वल टू लिमिट काय केलं आपण बघा, आता y ची व्हॅल्यू पुट केली तर काय एक्स टेन्स टू 0. आता जिथं जिथं तुमच्याकडे y असेल तिथं काय पुट करणार आपण, एक्स मायनस एक्स क्यूब. बघा पहिलं काय तुमच्याकडे एक्स क्यूब, आणि y क्यूब म्हणजे कोण तुमच्याकडे, y ची व्हॅल्यू किती एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन एक्स, म्हणजे बघा एक्स क्यूब प्लस y ची व्हॅल्यू, y क्यूब म्हणजे काय तुमच्याकडे एक्स मायनस एक्स क्यूब या होलचा क्यूब अपॉन एक्स मायनस, परत y ची व्हॅल्यू किती आहे एक्स मायनस एक्स क्यूब. ओके, इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. आता बघा आपण काय करणार आहे, इथं बघा इथं एक्स एक्स क्यूब आहे प्लस, आता इथून बघा इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, म्हणजे एक्स बाहेर काढला, तर इथं काय एक्स बाहेर काढल्यानंतर काय राहिला तुमच्याकडे 1 राहिला, इथे एक्स क्यूब मधून एक्स काढला तर एक्स स्क्वेअर राहिला. ओके, पण या आपण जे बाहेर काढलेलं आहे त्याचा होलचा पॉवर किती आहे क्यूब, मग तुम्हाला इथं पण क्यूब द्यावा लागतो आणि इथं पण क्यूब द्यावा लागतो. ठीक आहे, आता अपॉन पण तुमच्याकडे हा काय राहिला एक्स, बघा मायनसने मल्टिप्लाय करा मध्ये, मायनस एक्स मायनसने मल्टिप्लाय करा, मायनस मायनस प्लस एक्सचा क्यूब. ओके, आता बघा इथं लिमिट काय आला तुमच्याकडे, लिमिट एक्स टेन्स टू 0. बघा एक्स क्यूब ही बाहेर कॉमन काढू शकतो आपण इथून, बघा एक्स क्यूब बाहेर काढला, इथं पण एक्स क्यूब आहे, इथं पण एक्स क्यूब, तर राहिलं काय तुमच्याकडं, बघा एक्स क्यूब कॉमन काढल्यानंतर इथं 1 राहिला प्लस, आणि इथं काय राहिला तुमच्या 1 मायनस एक्स स्क्वेअर या होलचा क्यूब अपॉन हा एक्स आणि हा एक्स निघून गेला, एक्स मायनस एक्स राहिला का तुमच्याकडे एक्स क्यूब. ओके, आता बघा हा एक्स क्यूब आणि हा एक्स क्यूब निघून गेला, तर राहिलं का तुमच्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस 1 मायनस एक्सचा स्क्वेअर त्या होलचा क्यूब, हा राहिला. आता बघा इथं कोणी प्रॉब्लेम करत नाही, मग मी एक्स ची व्हॅल्यू एक्स टेन्स टू 0 म्हणजे काय एक्स इक्वल टू 0. आता एक्स ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर काय येतं तुमच्याकडे 1 प्लस 1 मायनस 0चा स्क्वेअर आणि त्या होलचा क्यूब, तर किती आला आन्सर 1 प्लस 1 मायनस 0चा स्क्वेअर 1 आणि 1 चा क्यूब 1 इक्वल टू किती आला 2. आता बघा ज्यावेळेस मी पहिली पाथ घेतली होती, पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस, त्यावेळेस आन्सर आला होता 0. पाथ अलॉंग वाय ऍक्सिस घेतलं त्यावेळेस पण आन्सर 0 आला, पण ज्यावेळेस मी पाथ अजून एक दुसरी घेतली त्यावेळेस आन्सर किती आला मला 2. तर मग इथं काय आला बघा, डिफरंट पाथला आन्सर कसा आला तुमच्याकडं, डिफरंट पाथ हॅव्हिंग डिफरंट लिमिट. मग आपण काय म्हणू शकतो, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने पाथ घ्यायचं. ज्यावेळेस बघा तुम्हाला परत सांगतो की जर वरती सेम पॉवर असेल कोणती बी आणि खाली तुमच्याकडे जर एकच पॉवर असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही पाथ घ्यायची अशा टाइपची. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे क्वेश्चन की इव्हॅल्युएट करायचं आपल्याला लिमिट एक्स वाय टेन्स टू 0,0 साइन एक्स स्क्वेअर प्लस वाय अपॉन एक्स प्लस वाय. आता आपण आता जी पाथ घेतली होती लास्टची ती पाथ घेऊ शकत नाही का, कारण तुमच्याकडे एक्स स्क्वेअर आहे प्लस वाय स्क्वेअर आहे का, नाही, मग आपण ती पाथ घेणार नाही. तर आपल्याला स्टँडर्ड पाथ काय, पहिली पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस. बघा एक्स ऍक्सिस वरची पाथ घेतली मी, तर वाय का झाला तुमच्याकडे 0. तर मग जिथे जिथे वाय आपल्याकडे 0 आहे ते पुट करा, तर मग काय लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स स्क्वेअर प्लस बघा वाय ची व्हॅल्यू 0 अपॉन एक्स प्लस 0 आलं. आता मी काय करणार इथं बघा काय आलं तुमच्याकडं, लिमिट
एक्स टेन्स टू 0 साइन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. आता इथं बघा तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे काय, लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स व्हॅल्यू येते 1. दुसरा आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन ए एक्स. बघा अँगल जर चेंज झाला एक्स आला, आता इथे एक्स होता, इथं काय आला एक्स, तर तुमच्या खाली पण अँगल किती पाहिजे सेम, तर त्याचा आन्सर किती येतो 1. आता दोन जर अँगल सेम आला तर त्याचा आन्सर किती येतो सेम. सेम टॅनचं पण आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 टॅन एक्स अपॉन एक्स जर आला त्याचा आन्सर 1 येतो. आणि तिसरा आहे तुमच्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 टॅन एक्स अपॉन एक्स असेल, बघा अँगल सेम असेल तर त्याचा पण किती आन्सर 1 येतो. ओके, तर ठीक आहे. आता बघा आपल्याकडे हे फॉर्म्युला आहेत. आता या फॉर्म्युलाचा वापर करूया. आपल्याकडे काय आलंय इथं बघा y इक्वल टू 0 पुट केल्यानंतर साइन एक्स स्क्वेअर. आता अँगल किती आला तुमच्याकडे एक्स स्क्वेअर आहे आणि खाली तर अँगल किती एक्स, तर असं सॉल्व्ह होत नाही. मग आपल्याला सेम करायचं अँगल. आता एक्स स्क्वेअर करण्यासाठी याला कितीची गरज आहे एक्स ची. आणि आता या एक्स ला आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही, म्हणून या एक्स ला आपल्याला काय करावं लागेल कॅन्सल करण्यासाठी एक्स घेतला. आता तुमच्याकडे बघा एक्स इंटू एक्स काय आला तुमच्याकडे एक्स स्क्वेअर, बघा हा आला तुमच्याकडे सेम, म्हणजे साइन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू हा एक्स, म्हणजे हा इकडचा एक्स. आता आपण अल्जेब्रा ऑफ लिमिट मध्ये काय पाहिलं की जर मल्टिप्लिकेशन मध्ये दोन फंक्शन असेल, बघा हा पहिला फंक्शन आणि हा दुसरा फंक्शन, तर दोघांचं सेपरेट लिमिट येतं. बस लिमिट मध्ये काय आहे आता लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू, आता हा दुसरा फंक्शनचं पण लिमिट सेम येईल, लिमिट एक्स टेन्स टू 0 अपॉन एक्स. मग याचा जो आन्सर आहे तो किती येतोय 1, याचा आन्सर येतो 1 इंटू, आणि हा लिमिट एक्स टेन्स टू 0 म्हणजे जर मी 0 पुट केला एक्सच्या जागी तर आन्सर किती येतो 0, तर 1 इंटू 0 किती आला 0. सेम आता काय करणार, आता पाथ अलॉंग मी वाय ऍक्सिस घेतो दुसरा, बघा पाथ अलॉंग काय अलॉंग वाय ऍक्सिस. जर मी वाय ऍक्सिस घेतला पाथ तर तुमच्याकडे एक्स काय राहतो 0. मग आता एक्स जर मी 0 घेतला तर जिथे जिथे माझा एक्स असेल तर काय पुट करायचं 0, ते लिमिट वाय टेन्स टू 0 साइन 0 प्लस वाय अपॉन 0, जिथे जिथे एक्स होता तिथं 0 पुट केला तर आला काय तुमच्याकडे साइन वाय अपॉन वाय. आता फॉर्म्युला पाहिला आपण काय इथं लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स व्हॅल्यू किती राहते 1, तर त्याचा आन्सर किती आला बघा साइन वाय, एक्स जागी काय आला फक्त वाय, तर साइन वाय अपॉन वाय, अँगल पण सेम आहे दोघांचा, तर आन्सर किती येतो 1. बघा पहिल्या पाथला आन्सर किती आला 0 आणि दुसऱ्या पाथला आन्सर किती आला 1. मग बघा टू डिफरंट पाथला काय आन्सर आला डिफरंट लिमिट, तर लिमिट काय झाला तुमच्याकडे डज नॉट एक्झिस्ट. बघा पहिल्या पाथला लिमिट किती आला तुमच्याकडे 0 आणि दुसऱ्या पाथला लिमिट किती आला. आता पुढचा क्वेश्चन आहे सेम तुमच्याकडे काय लिमिट एक्स वाय टेन्स टू 0,0 टॅन एक्स स्क्वेअर प्लस वाय अपॉन एक्स प्लस वाय. आता याचं लिमिट कसं काढणार तुम्ही, परत सेम पहिलं पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस वाय इक्वल टू 0, जिथं जिथं तुमच्याकडे वाय असेल तिथं काय पुट करायचं 0, तर काय आला टॅन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. तर सेम आता आपण पाहिलं काय तुमच्याकडं सेम टॅनचा पण सेमच फॉर्म्युला काय आला लिमिट एक्स टेन्स टू 0 टॅन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स आहे, तर याला सेम अँगल करण्यासाठी कितीच गरज आहे एक्स ची इंटू एक्स. परत हा एक्स स्क्वेअर झाला, या एक्स स्क्वेअरचा लिमिट किती आला 1 इंटू, आणि एक्सचा लिमिट किती येतो 0 सेपरेट. ठीक आहे, बघा इथं एक्सचा याचा सेपरेट लिमिट, याचा पण सेपरेट लिमिट, याचा लिमिट आला 1 आणि एक्सचा लिमिट किती आला 1 0, तर किती आला हे 0. तर बघा पहिला पाथ घेऊन आन्सर किती आला तुमच्याकडे 0. आता दुसरा पाथ घेणार मी काय पाथ अलॉंग वाय ऍक्सिस, पाथ अलॉंग वाय ऍक्सिस घेतला तर एक्स काय आला तुमच्याकडे 0, तर एल इक्वल टू, आता बघा एक्स 0 झाला तर त्याचं काम संपलं, लिमिट काय आला तुमच्याकडे वाय टेन्स टू 0. ओके, आता वाय टेन्स टू जर 0 झाला तर काय तुमच्याकडे बघा पुट करा टॅन एक्स स्क्वेअर म्हणजे 0 प्लस वाय अपॉन 0 प्लस वाय, तर काय आला लिमिट वाय टेन्स टू 0 टॅन वाय अपॉन वाय, टॅन वाय अपॉन वाय ची व्हॅल्यू किती असते 1, तर आपण पाहिलं आता टॅन एक्स अपॉन एक्स आन्सर किती येतो 1. मग बघा दुसऱ्या पाथला आन्सर किती आला 1 आणि पहिल्या पाथला आन्सर किती आला 0, तर आपण सांगू शकतो काय टू डिफरंट पाथला डिफरंट लिमिट आला, तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. आता सेम आपल्याकडे काय आहे की पहिलं पाथ घेतलं मी पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस, तर वाय काय झाला तुमच्याकडे 0, बघा पहिल्या पाथला. मग पहिल्या पाथला जर 0 घेतला तर काय आला तुमच्याकडे एक्स स्क्वेअर अपॉन एक्स, परत सेम एक्स ला कशाची गरज आहे तुम्हाला, इथं आला काय तुमच्याकडे साइन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स, तर इथं कशाची गरज आहे तुम्हाला एक्स स्क्वेअर करण्यासाठी एक्स ची आणि याला कॅन्सल करण्यासाठी एक्स. मग या टोटल याचा आन्सर किती आला 1 इंटू,
लिमिट एक्स टेन्स टू 0 याचा आन्सर किती आला 0. तर 1 into 0 किती आला आन्सर 0. आता इथं बघा पाथ काय तुमच्याकडे दुसरा बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय असं असेल तर आताच पहिला आपण पाथ कशी घेतो बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असेल तर पाथ कशी घेतो आपण वाय इक्वल टू इथं जर प्लस असेल इथं काय असेल प्लस असेल तर पहिलं कोणती संख्या घेतो आपण वरची संख्या म्हणजे पॉवर प्लस आणि नंतर काय घेतो आपण नंतर खालची पॉवर किती आहे मायनस. मग आपल्याला दुसरी जी पाथ घ्यायची कशी घ्यायची एक्स स्क्वेअर मायनस एक्स ची. आपण बघा इथं पुट केला या क्वेश्चन मध्ये जिथं जिथं तुमच्याकडे काय असेल वाय असेल तिथं काय पुट करायचं मला एक्स मायनस एक्स. तर लिमिट एल इक्वल टू लिमिट आता काय ना वाय ची व्हॅल्यू पुट केली म्हणजे राहिलं कोण फक्त एक्स टेन्स टू 0. आता बघा एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस आता वाय स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडं एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि या होलचा स्क्वेअर अपॉन कोण सॉरी इथं साइन राहिला साइनचा अँगल मध्ये आहे अपॉन किती तुमच्याकडे एक्स प्लस आता वाय ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस एक्स इक्वल टू आता हे जर सॉल्व्ह केलं मी लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन ऑफ बघा साइन मध्ये आहे पूर्णपणे. आता इथं बघा इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे मग मी काय करणार एक्स कॉमन काढला या दोघातून तर राहिला काय तुमच्याकडे बघा एक्स स्क्वेअर मधून एक्स गेला राहिला एक्स आणि या एक्स मधून एक्स गेला -1. आता बघा होलचा स्क्वेअर आहे मग याचा पण स्क्वेअर होऊन जाईल याचा पण स्क्वेअर होऊन जाईल अपॉन काय तुमच्याकडं अपॉनला काय इथं एक्स प्लस सॉरी एक्स कॅन्सल झाला राहिला एक्सचा स्क्वेअर. आता इथं जर मी सॉल्व्ह केला तर लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन ऑफ किती तुमच्याकडे इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे सेम त्या क्वेश्चन सारखंच आहे एक्स स्क्वेअर बाहेर काढला तर राहिला काय तुमच्याकडे 1 प्लस एक्स मायनस 1 चा होल स्क्वेअर अपॉन किती तुमच्याकडे एक्स स्क्वेअर. आता इथं बघा साइनचा अँगल मध्ये हा एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर आहे अँगल सेम झाला का अजून पण नाही. मग अँगल सेम करण्यासाठी अँगल मध्ये अजून काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर आला पण अँगल मध्ये एक्स्ट्रा कोण आहे ही टर्म्स आहे. मग ही टर्म्स मला काय करावं लागेल ऍड आणि सबट्रॅक्ट करावं लागेल सॉरी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग मी काय केलं इथं मला सेम अँगल आणण्यासाठी मी काय करतो 1 प्लस एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. आता झाला अँगल सेम मग मी हा अँगल आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही याला कॅन्सल करण्यासाठी परत 1 प्लस एक्स मायनस 1 चा स्क्वेअर ही दुसरी घेतलं ठीक आहे. मग आता बघा हा या साइनचा अँगल हे दोन सेम झालं एवढा पार्ट मग सेम झालं त्याचा आन्सर किती तो 1 राहिलं काय तुमच्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स मायनस 1 चा स्क्वेअर कारण एवढा पार्ट राहिला कारण एवढा पार्टचा आन्सर टोटल किती आला 1 कारण आपण अँगल सेम केलाय. आता पुट करा 1 इंटू इथं एक्स टेन्स टू 0 म्हणजे एक्स व्हॅल्यू किती पुट करायची मला 0 तर किती तुमच्याकडे प्लस 1 प्लस एक्स मायनस 0 म्हणजे किती 0 मायनस 1 चा स्क्वेअर इक्वल टू किती 1 इंटू 1 प्लस 0 मायनस 1 मायनस 1 आणि मायनस 1 चा स्क्वेअर 1 इक्वल टू 1 प्लस 1 2 तर किती आला तुमच्याकडे हा सॉरी 1 प्लस 1 2 इक्वल टू 2 1 इंटू 2 किती 2 तर इथं आन्सर आला 2. बघा पहिला पाथ घेतला आपण आन्सर आला 0 आणि दुसरा पाथ घेतला आन्सर आला 2 ठीक आहे. बघा इथं एक्स्ट्रा काय आला फक्त इथं साइनच्या अँगल मध्ये होता म्हणून साइनचा अँगल किती आला तुमच्याकडे एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. आपल्याला अँगल सेम करायचा आहे तर अँगल सेम करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं मला की खाली डिनोमिनेटरला पण तो मल्टिप्लाय करावा लागला आणि न्यूमरेटरला पण. आता बघा साइनचा अँगल हा वरचा होता आपण खालचा पण सेम केला त्याचा आन्सर किती आला 1. आता रिमेनिंग जो राहिला तुमच्याकडे कोणता पार्ट राहिला हा पार्ट ओके. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय. आता पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडे काय लिमिट एक्स वाय टेन्स टू 0,0 एक्स वाय क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय रेस टू 6. आता या क्वेश्चन मध्ये जर आपण पहिलं पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस घेतला तर y इक्वल टू 0 जर पुट केलं मी जिथे जिथं y 0 पुट केला तर वरचा पार्ट टोटल 0 झाला अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 0 तर पहिल्या पाथला आन्सर किती आला 0. आता दुसरं पाथ बघा तुमच्याकडे एक्स ची खाली बघा एक्स ची हायेस्ट पॉवर किती आहे 2 इथं जर घेतला मी तर हायेस्ट पॉवर किती आहे 2. जर मला वरती 2 करायचा असेल काय करायचं असेल 2 करायचं असेल बघा एक्स आलाय वाय क्यूब आलाय इथे किती एक्स चा स्क्वेअर प्लस वाय चा 6. आता आपल्याला क्वेश्चन दिसतं असं नाही दिसतं की एक्स ची पॉवर हायेस्ट किती आहे 2 आणि वरती आपल्याला 2 पॉवर बनवायची आहे म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअर कॉमन काढायचा आहे ठीक आहे. तर एक्स ची पॉवर आपल्याला 2 बनवायचं तर आपण काय करणार बघा एक्स ची पॉवर तर 1 आलेली आहे. आता या एक्स ला कितीची गरज आहे तुम्हाला 2 करण्यासाठी तर किती 1 ची गरज आहे अजून एक्स ची गरज आहे. मग वाय क्यूब बघा या वाय क्यूब जो पूर्णपणे आहे त्या वाय क्यूबला मी काय करणार एक्स त्याला कशाची गरज होती एक्स स्क्वेअर करण्यासाठी फक्त एक्स ची गरज होती. मग वाय क्यूब इक्वल टू काय पुट केलं मी एक्स. माझा जो पुढचा पाथ असेल
तो कसा असेल वाय क्यूब इक्वल टू एक्स. आता जिथे जिथे वाय क्यूब असेल तिथे काय पुट करणार मी आता एक्स. तर सांगा पहिलं काय तुमच्याकडे बघा एक्स इंटू बघा इथं काय तुमच्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स इंटू वाय क्यूबच्या जागी काय पुट करणार मग आता एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आता बघा वाय क्यूब इक्वल टू जर एक्स असेल तर वाय रेस टू 6 करायचंय मला याचा. तर दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर वाय रेस टू 6 झाला आणि हा झाला एक्सचा स्क्वेअर. मग वाय रेस टू 6 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे एक्सचा स्क्वेअर. तर लिमिट बघा हा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती आला तुमच्याकडे 2x स्क्वेअर आणि 2x स्क्वेअर म्हणजे काय एक्स एक्स कॅन्सल तर राहिलं तुमच्याकडे 1/2 आणि 1/2 चं लिमिट किती आला तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे तर लिमिट किती आला 1/2. बघा पहिला पाथ घेऊन तुमच्याकडे आन्सर 0 आला होता आणि दुसरा पाथ घेऊन आन्सर किती आला 1/2. तर डिफरंट पाथला आन्सर किती आला तुमच्याकडे डिफरंट पाथला डिफरंट लिमिट आला तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द लिमिट इफ इट एक्झिस्ट फॉर द फॉलोइंग फंक्शन. आता एफ ऑफ एक्स तुम्हाला दिलाय काय एक्स स्क्वेअर वाय फंक्शन दिला तुम्हाला एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय चा स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा पहिला पाथ घेणार आपण पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे वाय इक्वल टू 0. ओके. आता वाय इक्वल टू 0 जर पुट केला मी तर टोटली बघा इथं जर वाय ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर आन्सर डायरेक्टली काय टोटली 0 झाला. मग पहिल्या पाथला डायरेक्ट आन्सर किती येतो 0. आता दुसरी पाथ कशी घ्यायची बघा. आता तुमच्याकडे हायेस्ट पॉवर एक्स रेस टू किती आहे 4. ओके. याची पॉवर किती आहे 4 आणि वरती एक्स ची पॉवर किती आहे 2. मग आता बघा वरती मला 4 पॉवर करायचंय तर 4 पॉवर करण्यासाठी तुमच्याकडे राहिला कोण फक्त वाय. ठीक आहे. आता वाय इक्वल टू बघा मला 4 ची पॉवर करायची एक्स स्क्वेअरची तर एक्स स्क्वेअर आलेला रेडीमेड. अजून मला कितीची गरज आहे 2 पॉवर म्हणजे 4 पॉवर आहे तर 2 ची गरज आहे तर मग एक्स स्क्वेअर इक्वल टू काय पुट करणार 2. कारण हे कधी 2 होऊ शकतं तुमच्याकडे एक्स रेस टू 4 कधी होऊ शकतं ज्यावेळेस बघा हे एक्स स्क्वेअर आला ज्यावेळेस मी वाय ची पॉवर काय करेल एक्स स्क्वेअर मग एक्स स्क्वेअर काय झाला तुमच्याकडे एक्स रेस टू 4. तर माझा पुढचा पाथ कसा असेल वाय इक्वल टू एक्स चा स्क्वेअर. कसं केलं हायेस्ट पॉवर बघितली एक्स ची तर किती आहे एक्स रेस टू 4 तर एक्स रेस टू 4 करण्यासाठी मला कशाची गरज राहिली तुमच्याकडे एक्स स्क्वेअरची. वाय इक्वल टू काय पुट करा एक्स स्क्वेअर. मग पुट केलं जिथं जिथं तुमच्याकडे काय होता वाय तिथं पुट केलं एक्स स्क्वेअर. बघा इथं लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स स्क्वेअर आणि वाय ची व्हॅल्यू काय पुट केली आपण एक्स स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 म्हणजे कोण बघा वाय चा स्क्वेअर करा तर एक्स रेस टू 4 दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर वाय स्क्वेअर व्हॅल्यू किती एक्स रेस टू 4. मग एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर किती झाला एक्स रेस टू 4 हा एक्स रेस टू 4 आणि एक्स रेस टू 4 परत सेम एक्स रेस टू 4 अपॉन 2 एक्स रेस टू 4 कॅन्सल झाला कारण एक्स रेस टू 4 एक्स प्लस एक्स रेस टू 4 1/2 चं किती लिमिट 1/2 सेम. मग सेम पहिल्या क्वेश्चन सारखंच आहे बघा पहिली पाथ घेतली आन्सर 0 आला आणि दुसऱ्या पाथला आन्सर किती आला 1/2. मग फॉर 2 डिफरंट पाथ वी गेट 2 डिफरंट लिमिट डज नॉट एक्झिस्ट. आता पुढचा क्वेश्चन बघा याच्यामध्ये आपले पाथ कशी करायची आपल्याला. आता इथं बघा पहिला तुम्ही काय करणार क्वेश्चन काय तुमच्याकडे लिमिट एक्स वाय टेन्स टू 0,0 एक्स स्क्वेअर वाय रेस टू 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय रेस टू 4 त्याचा होलचा स्क्वेअर. पहिला आपण पाथ अलॉंग घेऊया पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस तर वाय काय झाला तुमच्याकडे 0 तर मग वाय पुट करा एल इक्वल टू लिमिट. आता वाय ची व्हॅल्यू जर पुट केली मी 0 तर लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स स्क्वेअर इंटू वाय ची व्हॅल्यू 0 तर वाय रेस टू 4 0 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय रेस टू 4 सॉरी 0 रेस टू 4 त्याचा होल स्क्वेअर. आता 0 इंटू एक्स स्क्वेअर टोटल आन्सर किती आला 0. मग पहिली पाथ घेऊन आन्सर किती आलाय 0. आता बघा दुसरी पाथ मला घ्यायची कशी घेणार मी एक्स स्क्वेअर आहे वाय रेस टू 4 आहे अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय रेस टू 4 आणि या होलचा स्क्वेअर. आता आपण खाली बघणार तुमच्याकडे बघा एक्स ची पॉवर किती आहे एक्स स्क्वेअर आणि परत हा वरचा जो पॉवर आहे तो पण येईल एक्स स्क्वेअरच्या बरोबर तो किती झाला परत 2 समोर आला एक्स स्क्वेअर तर आपल्याकडे एक्स ची पॉवर किती आहे टोटली 4. ओके. मग आपल्याला किती करायचं आहे 4 पॉवर करायची आहे. आता खाली तर 4 पॉवर हायेस्ट का 4 पॉवर आहे कारण एक्स स्क्वेअरची पॉवर 2 आहे. ओके. आणि हा वरचा 2 पण येऊन जाईल खाली म्हणजे ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस तर हा 2 आणि 2 मिळून किती झाले आपल्याकडे हायेस्ट एक्स ची पॉवर 4 आहे. आता मला पॉवर वरती पण किती आणायचंय 4 तर बघा हा एक्स स्क्वेअर तर किती झाला 2 पॉवर झाला. अजून कशाची गरज आहे मला 2 ची गरज आहे कारण मला 4 करायचा आहे. मग हा टोटल जो आहे एवढ्याच आन्सर मला 2 पॉवर करावं लागेल.
तर माझा 2 + 2 किती होऊन जाईल 4 पॉवर. म्हणजे मला या y⁴ ला काय पुट करू, y⁴ ला काय पुट करू, माझं बघा x² आहे आणि परत x ची पॉवर किती होऊन जाईल 4. म्हणजे किती पुट करावं मला x². बघा मग जर मी y⁴ = x² पुट केला तर माझी ही पाथ होऊन जाईल. तर दुसरी पाथ आहे पाथ अलॉंग किती y⁴ = x². कसं घेतलं मी, कारण की तुमच्याकडे खालचं बघायचं डिनोमिनेटरला किती पॉवर होते x ची आणि तीच आपल्याला वरती बनवायची आहे. तर मग x² तर रेडीमेड आला, 2 पॉवर, अजून 2 ची गरज आहे. तर मग 2 आपण कुठून बनवू शकतो, या y⁴ पासूनच 2 पॉवर बनवू शकतो. मग y⁴ लाच काय पुट केलं मी x². मग या पाथ थ्रू आपल्याला लिमिट करायचंय. तर बघा L = लिमिट, आता कोण येईल x टेंड्स टू 0, कारण मी y⁴ ची व्हॅल्यू पुट करतोय, म्हणजे y ची व्हॅल्यू पुट करतोय. सांगा x² परत y⁴ ची व्हॅल्यू किती आहे x² अपॉन x² प्लस y⁴ ची व्हॅल्यू किती परत x² या होलचा स्क्वेअर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. बघा x² × x² किती आला तुमच्याकडे x⁴ अपॉन परत किती x² प्लस x² किती 2x चा स्क्वेअर या होलचा परत स्क्वेअर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. आता इथं बघा x⁴ आहे अपॉन या 2 ने जर मध्ये केलं तर 2 चा स्क्वेअर किती 4 आणि x² चा परत स्क्वेअर किती x⁴. दिस कॅन्सल. तर L = किती आला तुमच्याकडे लिमिट x टेंड्स टू 0 1/4. 1/4 कॉन्स्टंट आला आणि कॉन्स्टंटचा लिमिट किती असतो कॉन्स्टंट. मग बघा पहिला पाथ घेतला आपण आन्सर आला 0, दुसरा पाथ घेतला लिमिट आला 1/4. तर आपण म्हणू शकतो काय फॉर 2 डिफरंट पाथ हॅव्हिंग डिफरंट लिमिट. तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. लिमिट डज नॉट एक्झिस्ट. त्याच्या पुढे काय लिहायचं फॉर 2 डिफरंट पाथ हॅव डिफरंट लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ओके. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा हा क्वेश्चन काय आहे की क्वेश्चन मध्ये दिले तुम्हाला पाथ, काय क्वेश्चन मध्ये दिलेले पाथ. तर पहिला क्वेश्चन आहे काय तुमच्याकडे, पहिला सॉल्व्ह करूया. तर पहिला क्वेश्चन मध्ये काय दिलं तुम्हाला फंक्शन f(x, y) = x² y² अपॉन x² y² प्लस x मायनस y या होलचा स्क्वेअर आणि पाथ दिली काय तुमच्याकडे y = x. आता बघा लिमिट काढायचं मला, तुम्हाला पाथ फिक्स आहे इथं. तर L = सांगा पाथ, आता जर पाथ y = x असेल तर y ची व्हॅल्यू पुट केली तर लिमिट x टेंड्स टू 0. आता जिथे जिथे तुमच्याकडे y असेल तिथे काय पुट करायचं मला x. तर x², बघा y ची व्हॅल्यू x पुट केली तर y² किती येईल तुमच्याकडे x² अपॉन परत x², y ची व्हॅल्यू जर x पुट केली तर x² प्लस इथं किती आलं तुमच्याकडे x मायनस परत y ची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला x चा होल स्क्वेअर इक्वल टू L = परत काय तुमच्याकडे लिमिट x टेंड्स टू 0 x² × x² x⁴ अपॉन परत x² × x⁴. आता बघा x मायनस x किती आला 0. तर 0 आला तर काय लिहायची गरज नाही. परत x⁴ कॅन्सल. तर लिमिट x टेंड्स टू 0 इक्वल टू किती आला 1. तर 1 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं लिमिट किती आला 1. ठीक आहे. बघा पाथ आपण y = x घेतला तर याचा आन्सर आला 1. आता बघा दुसरा क्वेश्चन आहे तुमच्याकडे. आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा काय आहे की दुसरा क्वेश्चन काय तुमच्याकडे लिमिट फंक्शन आहे तुमच्याकडे xy टेंड्स टू x² - y² अपॉन 1 + x² + y². बघा ठीक आहे. त्यांनी काय विचारलंय पाथ अलॉंग x ऍक्सिस. बघा पहिला पाथ अलॉंग काय x ऍक्सिस. तर पाथ अलॉंग x ऍक्सिस असेल तर y काय राहतो तुमच्याकडे 0. ओके. तर घ्या लिमिट पहिला L = लिमिट x टेंड्स टू 0. आता जिथे जिथे तुमच्याकडे y असेल तिथे काय पुट करायचं मला 0. मग x² - 0 चा स्क्वेअर अपॉन 1 + x² आणि प्लस 0 चा स्क्वेअर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. आता x² - 0 x² अपॉन काय राहिलं तुमच्याकडे 1 + x². आता हा फंक्शन प्रॉब्लेम करत नाहीये, म्हणजे खाली आन्सर 0 येत नाही. बघा प्रॉब्लेम करणे म्हणजे काय डिनोमिनेटरला 0 येणे. जर मी x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर खाली 0 येत नाही. आता पुट करा 0 चा स्क्वेअर अपॉन 1 + 0 चा स्क्वेअर, म्हणजे x ची व्हॅल्यू काय पुट केली मी 0. तर आन्सर किती आला टोटली 0. बघा पाथ अलॉंग x ऍक्सिस आन्सर किती येतो 0. दुसरा आहे पाथ अलॉंग किती y ऍक्सिस. बघा पाथ अलॉंग जर y ऍक्सिस घेतला तर तुमच्याकडे x = काय येतो 0. मग पुट करा L = लिमिट x टेंड्स टू 0. आता पुट करा जिथे जिथे तुमच्याकडे x असेल तिथे 0 पुट करायचंय. 0 - y² अपॉन
1 प्लस 0 चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर इक्वल टू लिमिट y टेन्स टू 0. सॉरी इथं y टेन्स टू 0, कारण आपण काय केलं y ऍक्सिस घेतलं ना, तर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y टेन्स टू 0. आता 0 मायनस y किती तुमच्याकडं मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस, आता बघा 0 चा स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता बघा इथं परत मी y ची व्हॅल्यू जर 0 पुट केला तर हा प्रॉब्लेम करत नाही, तर पुट करा मायनस 0 चा स्क्वेअर अपॉन 1 प्लस 0 चा स्क्वेअर. तर 0 चा वरती 0 आला, याचा मिनिंग काय आला 0. बघा या क्वेश्चन मध्ये पाथ अलॉंग एक्स ऍक्सिस पण 0 येतो आणि पाथ अलॉंग वाय ऍक्सिस पण काय येतो 0 येतो. ठीक आहे, आता पाहूया आपण पुढचा लास्टचा क्वेश्चन. आता बघा लास्टचा क्वेश्चन हा आहे तुमच्याकडं. बघा काय विचारलं त्यांनी, लिमिट इव्हॅल्युएट लिमिट विचारलंय. हा क्वेश्चन आहे तुमच्याकडं आणि त्यांनी काय पाथ दिलेली एक्स स्क्वेअरच्या जागी काय पुट करायचं आपल्याला y रेस टू 7. मग बघा l इक्वल टू लिमिट. आता जर मी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे y रेस टू 7 ची व्हॅल्यू जर पुट केली तर काय तुमच्याकडं x टेन्स टू 0. आता बघा एक्स स्क्वेअर, आता एक्स स्क्वेअरच्या जागी काय पुट करायचं आपल्याला, सॉरी आपण असं पण चालू शकतो. आता इथं काय तुमच्याकडं आपण एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करतोय y रेस टू 7, तर मग काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करतो म्हणजे कोणी y टेन्स टू 0. आता जिथं जिथं तुमच्याकडे एक्स स्क्वेअर असेल तिथं काय पुट करायचं मला y रेस टू 7. बघा पहिला एक्स स्क्वेअर होता त्याच्यात काय पुट करायचं y रेस टू 7, हा परत y रेस टू 7 अपॉन, आता एक्स स्क्वेअर रेस टू y रेस टू 7. आता x रेस टू 4 ची व्हॅल्यू किती, दोन्ही साइडनी स्क्वेअर करा, तर y चा 7 त्याचा परत स्क्वेअर केला तर हा y रेस टू 14 आला. ओके, मग किती तुमच्याकडे y रेस टू 14 प्लस एक्स रेस टू 4 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे y रेस टू 14 आणि इथं y रेस टू 14. मग टोटल बघा इथं लिमिट y टेन्स टू 0, y रेस टू 7 इंटू y रेस टू 7 किती आला y रेस टू 14 अपॉन y रेस टू 14 प्लस y रेस टू 14 2 टाइम्स y रेस टू 14. आता y रेस टू 14 y रेस टू 14 कॅन्सल झाला, तर लिमिट काय आला तुमच्याकडे y टेन्स टू 0 1/2 आला. आता बघा कॉन्स्टंट आला आणि कॉन्स्टंटचा लिमिट किती असतो तुमच्याकडे कॉन्स्टंट. मग बघा पाथ अलॉंग एक्स स्क्वेअर इक्वल टू y रेस टू 7 आला, तर त्या काय आला तुमच्याकडे आन्सर 1/2. अशा पद्धतीने आपल्याकडे बघा आपण 12 क्वेश्चन घेतलेले आहेत. बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आता बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. सपोज तुम्हाला व्हिडिओ मध्ये फास्ट वाटलं तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा सर आम्हाला फास्ट होते, पुढच्या लेक्चर मध्ये तुम्ही स्लो घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही कमेंट करा आणि कमेंट करायला काही वेळ लागत नाही, 30 सेकंद किंवा 20 सेकंदामध्ये तुम्ही कमेंट करू शकता. पण याचा फायदा मला असा होईल की मला व्हिडिओमध्ये परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कसं घ्यायचं ते समजेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा पहिला लेक्चर संपला. आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया की लिमिट एक्झिस्ट होतो आणि यूज करायचं आपल्याला डेफिनेशन. ठीक आहे, थँक्यू, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.